लग्नाच्या 5 वर्षांनंतर अंजली विधवा झाली तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी तिला घरातून बाहेर काढून दिलं. त्यातच तिला मुलबाळ नव्हतं आणि म्हणूनच तिला तिची जाऊबाई अपशकुनी मानू लागली. यावरूनच तिला रोज टोमणे ऐकावे लागत असत. लोक तिला घालून पाडून बोलत असत. या सगळ्याला कंटाळून तिने एकटी राहण्याचा निर्णय घेतला. एका रात्री अंजली आपल्या खोलीत झोपलेली असताना तिच्या घरात चोर शिरला. त्या चोराची नजर तिच्यावर पडल्यावर त्याच्या नियतीत फरक पडला आणि त्याने तिच्यासोबत असं काही केलं की हा समाजही खूप विचित्र आहे नाही का? जर एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली तर त्याच्यावर कोणतीही पाबंदी नसते. तो आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर लगेचच दुसरं लग्न करू शकतो किंवा जर मुलं नसली तर त्याच्या पहिल्या पत्नीला वांज बोलून दुसरं लग्न करू शकतो. काही ठिकाणी असेही किस्से ऐकायला मिळतात जिथं पहिल्या पत्नीपासून फक्त मुलीच झाल्या तर पती दुसरं लग्न करतो. पण विधवा महिलांसाठी वेगळे कायदे कानून असतात. एक विधवा महिला दुसरं लग्न करू शकत नाही. तिच्या नशिबात आयुष्यभराचे टोमणे लिहिलेले असतात आणि जर तिला लग्नानंतर मुलं झाली नाहीत तर विधवेच्या तऱ्हेने तिला वांज म्हणून सगळं सहन करावं लागतं. कोणी हे समजत नाही, जर एखादी महिला ही विधवा झाली तर त्यात तिची काय चूक आहे? तिला एकटं सोडलं जातं आयुष्यभरासाठी. अशाच प्रकारे अंजलीला सोडून दिलं गेलं होतं. केवळ 27 वर्षाच्या वयात ती विधवा झाली होती. तिचा पती आर्मीमध्ये होता, ज्याचा 2 वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता. अंजलीला कोणतेही मूल नव्हते, म्हणून ती या छोट्या शहरात एकटीच राहत होती. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अंजली आपला दिवस नोकरीत घालवत असे, पण नोकरीवरून परत आल्यावरचा वेळ तिला खूपच कठीण जात असे. तिचं आजचं वयच काय होतं, पण एवढ्याशा वयात तिला अनेक आजारांनी घेरलं होतं. या सगळ्या आजाराचं कारण तिचं डिप्रेशन होतं. तेव्हा अंजलीच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीने तिला सांगितलं, जर तिला या आजारापासून आणि डिप्रेशनमधून बाहेर यायचं असेल तर तिने रोज व्यायाम आणि योगा करायला हवा. अंजलीचा ऑफिसनंतरचा वेळ घरात एकटीला खूपच कठीण जात असे, म्हणून तिने संध्याकाळी योगा क्लासेस जॉईन केले. आता ती रोज ऑफिसनंतर 2 तासांसाठी योगा क्लासेसला जाऊ लागली होती, ज्यामुळे तिचा वेळ चांगला जात होता आणि तिच्या तब्येतीतही सुधारणा होत होती. सागरच्या मृत्यूनंतर तिने किती एकटीपणाने आयुष्य काढले होते याची जाणीव तिला सतत होत होती. तिनं 22व्या वर्षीच आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिची पहिली नोकरी लागल्यावर ती खूप आनंदित झाली होती. त्याच शहरात तिने एक चांगली नोकरी शोधली जिथे तिचं सासर होतं. तिचा पती सागरला फक्त 2 महिन्यांची सुट्टी मिळाली होती, त्यामुळे लग्नाच्या वेळी तो फक्त 2 महिनेच तिच्या सोबत राहिला आणि त्यानंतर त्याने आपली ड्युटी जॉईन केली होती. तिचा पती तिला आपला पगार पाठवत होता, पण पैशांनी माणसांची कमी कुठे भरून येते? सागर जेव्हापासून आपल्या ड्युटीवर परत गेला होता तेव्हापासून अंजलीला त्याची कमतरता जाणवू लागली होती. जेव्हा कधी तिला आपल्या पतीची आठवण येई तेव्हा रात्री ती त्याच्याशी फोनवरती बोलत असे. अंजलीला उदास पाहून तिचा दीर कधीकधी तिच्या खोलीत येत असे आणि आपल्या हसी मजाकने तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असे. अंजली आता आपल्या दीराशी अधिक मिळून मिसळून गेली होती, कारण तो तिच्याच वयाचा होता आणि तिच्याशी बोलण्यात त्याचा वेळही चांगला जात होता. अंजलीचा दीराचा हाच प्रयत्न होता की घरी परत आल्यावर तो जास्तीत जास्त आपल्या वहिनीला देऊ शकेल, कारण तो आपल्या वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद पाहू इच्छित होता. अंजलीच्या सासऱ्यांना हे बिलकुलही आवडत नव्हतं की अंजलीचा दीर तिच्या खोलीत जाऊन आपल्या वहिनीशी मजाक करावं. तिचे सासरे रोज तिला यावरून टोमणे मारत होते, पण अंजलीचा दीर नेहमी तिच्या बाजूने असायचा. तो आपल्या वहिनीला समजावत असे की ती अशा गोष्टींची बिलकुलही पर्वा करू नये. तू एक स्त्री आहेस, याचा अर्थ असा नाही की तुला आनंदी होण्याचा अधिकार नाही आणि आपण तर फक्त चांगले मित्र आहोत. आपल्या दरम्यान कोणतेही चुकीचे संबंध नाहीत. त्यावेळी अंजलीचे सासरे गप्प राहिले, पण 9 महिने झाल्यावर जेव्हा सागर परत आला तेव्हा सासरे त्याचे कान भरू लागले. तिच्या बाबतीत ते न जाणे काय सांगत होते, ज्यामुळे सागर तिच्यावर रागावला. अंजलीने आपली बाजू मांडताना सागरला सांगितलं की तुम्ही गेल्यावर मी आणि सूरज फक्त बोलत असतो. आमच्यात असं काहीही नाही जे तुम्हाला सांगितलं गेलं आहे. अंजली आपली बाजू मांडत राहिली, पण सागरने तिचं एकही ऐकलं नाही. नंतर सासरे आणि सागर यांनी मिळून सूरजचं लग्न लावून दिलं. सूरजच्या लग्नानंतर तो आपला बहुतांश वेळ आपल्या पत्नीसोबत घालवू लागला. आता अंजली पुन्हा एकटी झाली होती, म्हणून तिने मुलांना शिकवायला सुरुवात केली, ज्यामुळे तिचा वेळ चांगला जात होता आणि उर्वरित वेळ ती सागरशी फोनवर बोलण्यात घालवत असे. त्यांच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली होती, पण अंजलीला अजूनही आई होण्याचं सुख मिळालं नव्हतं. याच 5 वर्षात तिनं इतके टोमणे ऐकले होते की तिच्या डोळ्यातील अश्रूही आता सुकले होते. लग्नानंतर लगेच अंजलीच्या भावजाईला 2 मुलं झाली होती, पण अंजलीला काहीच नव्हतं. त्यामुळे तिचे सासू सासरे आणि नातेवाईक तिला वांझपणाचे टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हते.
तिची सासू प्रत्येक वेळी आपल्या नातेवाईकांशी बोलताना म्हणत असे की आम्ही सुद्धा शिकलेली सून आणली आहे, जिला लग्न होऊन इतके वर्ष झाली आहेत तरीही ती मूल जन्माला घालायला तयार नाही. तेव्हा नातेवाईक सुद्धा सासूच्या हामध्ये हा मिळवत म्हणत, अगं बाई, ही शिकलेली म्हणूनच इतका वेळ मुलांना जन्माला घालत नाही, कारण तिला नोकरी सोडून घरात बसावं लागेल. आणि काय माहीत, तुमची सून नोकरीच्या आड आपला वांजपणा लपवत असावी. अंजली नोकरी करत होती, त्यामुळे तिची जाऊबाई सुद्धा तिला टोमणे मारत असे. अंजलीसाठी हे टोमणे सहन करणं शिकली होती तोपर्यंत नियतीने आणखीन एक दुःख तिच्या जीवनात लिहून दिलं होतं. तो दिवस अंजलीवर आकाशासारखा कोसळला होता, ज्या दिवशी तिचा पती सागरऐवजी त्याचा मृतदेह घरात परतला होता. तो असा दिवस होता जेव्हा अंजलीला सावरायला सर्वांसाठी कठीण झालं होतं, कारण अंजली सागरवर जीवापाड प्रेम करत होती. फक्त अंजलीच नव्हे तर सागरसुद्धा अंजलीला तितकंच प्रेम करत होता. तिला जितकी आतुरता त्याच्या घरी परत येण्याची होती त्याहून अधिक सागरला तिला भेटण्याची होती. पण आता सगळं संपलं होतं. आता ना आतुरता उरली होती ना ती बेसबरी. अंजलीच्या आयुष्यात विधीने एकोमागोमाग एक संकटाचे डोंगर उभे केले होते. तिचा पती गेल्यानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्यांनी तिला घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. भावाच्या मृत्यूनंतर तिच्या दिराने तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या जाऊबाईला हे काही आवडलं नाही. कारण तिला माहीत होतं की लग्नाआधी सूरज तिच्या वहिनीचा आधार बनायचा आणि दोघांची दीर भावजय म्हणून चांगली मैत्रीण झाली होती. अंजलीच्या जाऊबाईने आपल्या सासू सासऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की जर ही विधवा आपल्या घरात राहिली तर मी घर सोडून जाईन. जे उरलेलं कमी होतं ते अंजलीच्या सासऱ्यांनी पूर्ण केलं आणि तिला धक्के मारून घराबाहेर काढलं. जरी तिचे दीर तिची बाजू घेऊ इच्छित होता तरी तो आपल्या आई वडिलांसमोर काही बोलू शकला नाही, कारण त्याला भीती होती की जर त्याने आपल्या वहिनीची बाजू घेतली तर त्याच्या आई वडिलांनी तिच्यावर चरित्रहीनतेचा कलंक लावू नये. यानंतर अंजली आपल्या सासऱ्यांचं शहर सोडून एका दुसऱ्या छोट्या शहरात आली. या शहरात ती एका वर्षापासून एकटीच राहत होती, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच तिने आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून योगा क्लासेस जॉईन केला होता. योगा क्लासेस करूनही तिचा एकटेपणा दूर झाला नाही. तेव्हा तिनं ठरवलं की काही दिवसांसाठी भाऊ वहिनींना भेटून येऊ. अंजलीच्या लग्नानंतर तिचे आई वडील या जगातून निघून गेले होते, त्यामुळे तिच्या माहेरी आता फक्त तिचा भाऊ आणि वहिनी राहिले होते. तिला आपल्या माहेरी जायला खूप लांबचा प्रवास करावा लागणार होता, म्हणून तिनं ट्रेनच जाणं योग्य समजलं. लग्नाआधी किंवा नंतर तिनं कधीही एकटीनं प्रवास केला नव्हता, कारण तिला एकटीने प्रवास करताना घाबरायला होतं. पण आता नियतीमुळे तिला सर्वत्र एकटीनेच जावं लागायचं. आजही तिला एकटीने प्रवास करताना खूप घबराहट होत होती. तेव्हा अचानक बाजूच्या सीटवर एक माणूस येऊन बसला. तिला असं वाटलं की तो माणूस तिला घोरून पाहत आहे, पण ती थोडी बाजूला होऊन बसली. पुढचं स्टेशन आल्यानंतर तिच्या बाटलीतलं पाणी संपलं होतं. स्टेशन आल्याबरोबर ती पाणी भरण्यासाठी उठली. तेव्हा त्या माणसाने तिला म्हटलं, मी पाणी घेऊन येतोय, तुमच्याहीसाठी आणू का? तिने होकारार्थी मान हलवली आणि तो माणूस दोघांसाठी पाणी आणायला गेला. अंजलीला तो माणूस पाहून खूप घबराहट झाली होती. तिला असं वाटलं की तो माणूस चोर तर नाही, म्हणून तिने आपलं सामान चेक करू लागली. पण ट्रेन सुरू होण्याआधीच तो माणूस तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिला तिची बाटली दिली. पाण्यासोबत त्यानं काही खाण्यासाठीही आणलं होतं, पण तिला एका अनोळखी व्यक्तीकडून खाणं घेणं योग्य वाटलं नाही. पण त्याने स्वतःही तेच खायला लागला तेव्हा तिनेही निर्धास्त होऊन त्याने आणलेलं खायला सुरुवात केली. तिला खूप भूक लागली होती, कारण तिचं घरून आणलेलं खाणं आधीच संपलं होतं. रात्री झोपण्यासाठी अंजलीला वरची सीट मिळाली होती. झोपायला वर जात असताना त्या माणसाने तिला म्हटलं, मॅडम, मला खालची सीट मिळाली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही खाली झोपू शकता, मी तुमच्या सीटवर झोपतो. अंजली विचारात पडली की एक अनोळखी माणूस माझी इतकी मदत का करतोय. पण त्या अनोळखी माणसाची मदत आणि इतकी काळजी पाहून तिला आज पुन्हा सागरची आठवण झाली. ती विचारात पडली की जर सागर जिवंत असता तर तिला एकटीने घाबरून प्रवास करावा लागला नसता. काही वेळानंतर त्या माणसानं पाहिलं की अंजली अजून जागी होती. तो माणूस खाली उतरला आणि तिच्या बाजूच्या सीटवर बसला. त्याने तिला विचारलं, मॅडम, तुम्ही अजून झोपला नाही का? त्याला पुन्हा खाली पाहून तिला थोडी घबराहट वाटली. तो माणूस म्हणाला, अहो मॅडम, तुम्ही इतके का घाबरत आहात? अंजली खरोखरच घाबरली होती. तिला उचक्याही येऊ लागल्या. तिच्या उचक्यांना शांत करण्यासाठी त्या माणसाने तिला पाण्याची बाटली पुढे केली, तर तिनं त्यातून थोडंसं पाणी प्यायलं. काही वेळानंतर त्या माणसाने तिला चहासाठी विचारलं. तिला सुद्धा झोप येत नव्हती, म्हणून तिने चहासाठी होकार दिला. पुढचं स्टेशन आल्याबरोबर तो माणूस उतरला आणि त्या दोघांसाठी चहा आणला.
मग चहा पीत पीत ते दोघे एकमेकांच्या जीवनाबद्दल बोलू लागले. अंजलीच्या जीवनाबद्दल जाणून त्या माणसाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. अंजलीने विचारल्यावर त्या माणसाने स्वतःबद्दल सांगितलं. तेव्हा त्याची कथा ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या माणसाने सांगितलं की तो नेव्हीत काम करतो. एकदा तो ड्युटीवर असताना त्याची बायको आणि मुलं बोटीने प्रवास करत होते. इतक्या वर्षात पहिल्यांदा तो आपल्या कुटुंबाला बोटीने प्रवास करवत होता. तेव्हा अचानक समुद्रात मोठं वादळ आलं. नेव्ही ऑफिसरची ड्युटी असते की प्रथम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाचवायचं. त्याला आपलं कुटुंब आणि इतर प्रवाशापैकी एकाला निवडावं लागलं. त्याने आपली ड्युटी निभावताना आपल्या कुटुंबाची आहुती दिली आणि प्रवाशांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. या प्रकारे एक वादळाने त्याच्या आनंदी जीवनाचा नाश केला. पण त्याचं दुर्दैव असं होतं की आपल्या कुटुंबाला गमावल्यानंतरही तो स्वतः वाचला. आपली कथा सांगताना त्या माणसाचे डोळे पाणावले. तेव्हा अंजलीने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला दिलासा दिला. सागरच्या जाण्यानंतर आज पहिल्यांदा अंजलीने एखाद्या परक्या माणसाला स्पर्श केला होता. पण तो स्पर्श एका सहानुभूतीचा होता. दोघांच्या मनात एकमेकांसाठी सहानुभूतीचे भाव जागृत झाले आणि दोघं एकमेकांचं दुःख जाणून घेतल्यावर काही काळासाठी शांत झाले. आज अंजलीला पहिल्यांदा जाणवलं की ती एकटी नाही. जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या जीवनात अंधकार आहे आणि तरीही ते जीवनाचा प्रवास पूर्ण करत आहेत. अंजली जेव्हा आपल्या भावाच्या घरी पोचली तेव्हा तिच्या भावाने तिला आनंदाने मिठी मारली. पण अंजलीच्या वहिनीच्या बोलण्यातून तिला कळालं की तिच्या वहिनीला तिच्या येण्याचा आनंद नाही झाला. अंजलीची वहिनी ही तिला अपशकुनी मानत होती. कारण एकतर ती विधवा होती आणि दुसरं म्हणजे वांझ होती. तिच्या वहिनीने तिला मुलांजवळ येऊ दिलं नाही. जेव्हा अंजली कधी मुलांच्या जवळ जात असे तेव्हा तिची वहिनी तिला म्हणत असे की तू माझ्या मुलापासून दूर राहा. तुझ्या येण्यामुळं मुलं अभ्यास करत नाहीत आणि दिवसभर तुझ्याशी बोलत आणि खेळत असतात. वहिनीचा सूर आणि तिथलं वातावरण पाहून अंजलीने तिथून परतण्याचा निर्णय घेतला. भावाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण अंजली आपल्या वहिनीमुळे थांबू शकली नाही. ती काही दिवसांसाठीच त्यांच्याबरोबर राहायला आली होती. कारण आई-वडिलांच्या निधनानंतर हेच तिचं माहेर होतं. पण ती हे विसरली की माहेर फक्त आई-वडिलांच्यामुळे असतं, जे आता या जगात नव्हते. अंजलीने भावाकडे राहण्यासाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती. पण आठवडा उलटण्याआधीच तिला आपलं सामान बांधावं लागलं. वापस आपल्या घरी आल्यावर अंजली खूप बेचैन होती. कारण आज पुन्हा एकदा तिला आपल्या लोकांच्या बोलण्याने आणि वागणुकीने त्रास दिला होता. रात्रभर ती विचार करत राहिली की सागरच्या जाण्यानंतर जेव्हा माझ्या आप्तांनी मला त्रास देण्याचा एकही मोका सोडला नाही, तिथेच ती ट्रेनमध्ये तो अनोळखी माणूस तिचा आधार बनण्याचा प्रयत्न करत होता. या जगात असे वाईट लोक आहेत, तसेच चांगले लोकांचीही कमी नाही. जो माणूस आपली ड्युटी निभावण्यासाठी, इतर लोकांना वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाची आहुती देऊ शकतो, तो महान माणूसच असू शकतो. हे सगळं विचार करता करता अंजली कधी झोपली तिला देखील कळालं नाही. एका रात्री जेव्हा अंजली आपल्या घरी झोपली होती तेव्हा तिला घरात काहीतरी आवाज ऐकू आले. त्यामुळे तिची झोप मोड झाली आणि ती खूपच घाबरली. आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी ती उठली आणि हॉलची लाईट ऑन केली. तेव्हा तिचे डोळे विस्पारलेच. एक माणूस नकाब घालून तिच्यासमोर उभा होता. अंजलीने विचार केला, नक्कीच हा चोर असणार. म्हणूनच त्याने आपला चेहरा झाकला आहे. तिला काहीच कळत नव्हतं की आता काय करावं. त्याआधी की ती ओरडेल, तो माणूस अंजलीच्या जवळ आला आणि त्याने आपला हात तिच्या तोंडावर ठेवला. घाबरण्याने अंजलीचे हृदय जोरजोरात धडकू लागले. मजबूत हातांच्या पकडीत ती एकटीच काय करणार. त्यानं तिचं तोंड दाबून ठेवलं आणि जेव्हा अंजलीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणं थांबवलं आणि शांत झाली तेव्हा त्या चोराने आपला मास्क काढला. ती काही म्हणण्याआधीच त्या माणसाने सांगितलं की तो सागरचा मित्र आहे. तो सागरसोबतच काम करत होता आणि इथे त्याच्या शेवटच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तो आला होता. अंजलीच्या चेहऱ्यावरील भीतीचा भाव पाहून त्याने सांगितलं की ती निश्चिंत राहावी. तो तिला कोणतीही हानी पोचवणार नाही. त्यानंतर त्याने तिला चहा बनवायला सांगितलं. सागरचं नाव ऐकून अंजलीची थोडी घबराहट कमी झाली आणि ती किचनमध्ये चहा बनवायला गेली. रात्रीचे 1 वाजले होते आणि ती मनात विचार करत होती की हा माणूस खरंच सत्य बोलतोय का. तिच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता की जर हा माणूस खरा आहे तर तो रात्रीच्या वेळी चोरासारखा घरात का आला. अंजली चहा बनवताना भीतीने कापत होती. जेव्हा ती चहा घेऊन त्याच्याकडे गेली तेव्हा त्या माणसाने सांगितलं की सागर तिच्यावर खूप प्रेम करायचा. ते दोघे नेहमी एकत्र जेवायचे आणि जेवतानाही नेहमी तिच्याच गोष्टी करायचा. सागरने त्याला सांगितलं होतं की त्याची शेवटची इच्छा ही आहे की त्याच्या जाण्यानंतर त्याने अंजलीशी लग्न करावं. हे ऐकून तिचं होशच उडाले आणि ती विचारात पडली की ती एका अनोळखी माणसाशी लग्न कसं करू शकते.
जरी तो सागरचा मित्र असला तरी तिला त्या माणसावर थोडा संशय येऊ लागला, कारण सागरने तिच्या फोनमध्ये त्याच्या अनेक मित्रांचे फोटो दाखवले होते, पण या माणसाचा फोटो त्यांनी कधीच पाहिला नव्हता. पण तिनं विचार केला की जर तिने आपला संशय आत्ता प्रकट केला तर कदाचित हा माणूस तिच्याशी काय करेल हे सांगता येणार नाही. अंजली त्या माणसाच्या जवळ गेली आणि फक्त इतकंच म्हणाली, माझ्या पतीवर माझं खूप प्रेम होतं. हा निर्णय इतक्या घाई गडबडीत मी घेऊ नाही शकत. त्यावर त्या माणसाने सांगितलं की मीही तुझ्याकडून आत्ता लग्न करण्याची मागणी करत नाही. तू शांतपणे विचार कर आणि मला कळव. तुझ्याकडे विचार करण्यासाठी संपूर्ण रात्र आहे. पण तू माझ्यावर दया कर आणि मला आज रात्री इथं राहू दे. अंजलीने जास्त वाद न घालता त्याला हॉलमध्ये झोपायची परवानगी दिली आणि स्वतःची खोली लॉक करून ती आतमध्येच थांबली. अजून 1 तासही झाला नव्हता की अंजलीला बाहेरून काही आवाज ऐकू आले. ती बाहेर गेली तेव्हा तिनं पाहिलं की तो माणूस अलमारी तोडून तिचे दागिने चोरत होता. ते दागिने सागरने अंजलीसाठी बनवले होते आणि अंजलीसाठी ते खूप मौल्यवान होते. तिनं ताबडतोब अलमारीकडे धाव घेतली आणि त्या चोराच्या हातून दागिने हिसकावून घेतले. तिला पाहून त्या चोराला कळालं की त्याची खरी ओळख कदाचित तिला पटली आहे. त्याने पटकन सर्व दागिने एका बॅगमध्ये भरले आणि अंजलीवर जोर जबरदस्ती करू लागला. ती आपल्या बचावासाठी ओरडू लागली. तेव्हा तो माणूस जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, जितकं ओरडायचं आहे तितकं ओरड. इथं तुझं ओरडणं कुणीच ऐकणार नाही. अचानक दरवाजावर कुणीतरी टकटक केली. दरवाजावर टकटक ऐकताच तो माणूस घाबरला, पण तिच्या जीवात जीव आला. त्या माणसाने तिने धमकी दिली की ती त्याच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहे. जर जर तिने कोणालाही काही सांगितलं तर ती आपल्या जीवाला मुकणार आहे. एवढे बोलून तो माणूस पडद्याच्या मागे लपला. अंजली दरवाजा उघडायला गेलंय. जेव्हा अंजलीने दरवाजा उघडला तिला असं वाटलं की देवाने स्वतःच तिच्या रक्षणासाठी कोणाला तरी पाठवलं आहे. दारावरचा उभा असलेला माणूस तोच नेव्ही ऑफिसर होता जो तिला ट्रेनमध्ये भेटला होता. तिनं त्याला इशाऱ्याने सांगितलं की ती अडचणीत आहे आणि तो दरिंदा पडद्याच्या मागे आहे. नेव्ही ऑफिसरनेही इशाऱ्याने तिला सांगितलं की ती परत आत जाऊन दरवाजा थोडा उघडा ठेवावा. नेव्ही ऑफिसरच्या सांगण्यानुसार ती आत गेली. जेव्हा तो चोर तिच्यावर पुन्हा जोर जबरदस्ती करू लागला तेव्हा नेव्ही ऑफिसर घरात घुसायला आणि त्याने चोरावर तुटून पडला. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली, पण दुर्दैवाने तो चोर नेव्ही ऑफिसरच्या हातातून निसटला आणि जाताना दागिने भरलेली बॅग घेऊन गेला. नशीब अंजलीशी विचित्र खेळ खेळत होतं. त्या अनोळखी नेव्ही ऑफिसरने ट्रेनमध्ये तिची मदत केली होती आणि आज पुन्हा तिच्यासाठी देवदूत बनून आला होता. अंजलीने त्याला विचारलं की तो इथे कसा आला. तेव्हा त्याने सांगितलं की त्याची पोस्टिंग याच शहरात झाली आहे आणि तो या घराजवळच राहायला आला आहे. 2 दिवसापूर्वीच तो इथे आला होता. त्याने सांगितलं की त्याच्या घराकडे जाताना त्याला या घरातून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून तो इकडे आला. तो तेथे आला. अंजलीने त्याचे आभार मानले आणि नंतर तो नेव्ही ऑफिसर आपल्या घरी निघून गेला. अंजलीला आनंद झाला की आज त्या नेव्ही ऑफिसरमुळे तिची इज्जत वाचली होती म्हणून. पण तिला या गोष्टीचं दुःखही होतं की सागरच्या आठवणी म्हणून असलेले ते दागिने तिच्यापासून कायमचे हिरावले गेले होते. आता रोज अंजलीची आणि त्या नेव्ही ऑफिसरची भेट होऊ लागली आणि हळूहळू ती भेट प्रेमात बदलली. काही महिन्यानंतर अंजली आणि नेव्ही ऑफिसरने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्याकडेही आपला असा कोणताही परिवार नव्हता. त्यामुळे त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. कोर्ट मॅरेजसाठी साक्षीदार म्हणून नेव्ही ऑफिसरच्या बाजूने त्याचे नेव्हीमध्ये काम करणारे मित्र आले होते, तर ममताच्या बाजूने तिच्या एका दीराशिवाय कुणीही नव्हतं जे तिच्या आनंदात सहभागी होऊन खुश झालं असतं. सागरच्या गैरहजेरीत तिचा धीरच तिचा मित्र, तिचा भाऊ बनून सगळ्या भूमिका निभावत होता आणि तिच्या हसण्याचं कारणही तिचा धीरच होता. त्यामुळे तिनं आपल्या बाजूने लग्नाचं निमंत्रण फक्त धीरालाच पाठवलं होतं. तिचा धीरही आनंदाने लग्नात आला आणि पुन्हा एकदा अंजलीच्या आनंदाचे कारण बनला, कारण तो तिच्या लग्नात ती भेटवस्तू घेऊन आला होता ज्याची अंजली कल्पनाही करू शकत नव्हती. ती भेट होती दागिन्यांची ती बॅग, जो तिच्या हातघरातून चोरीला गेली होती. तिच्या लग्नानंतर तिच्या दिराने तिला सांगितलं की त्या चोराला दुसऱ्या कोणी नाही तर तिच्या आईवडिलांनीच पाठवलं होतं. त्यांना असं वाटत होतं की दादाची लहानशी निशाणीसुद्धा तुझ्याकडे राहू द्यायला इच्छुक नव्हते ते, आणि तू कधीही सुखाने आपलं जीवन जगू नयेस अशी त्यांची इच्छा होती. पण ते हे विसरले होते की त्यांच्या या वाईट कृतीचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. मागील महिन्यात आई वडील मामाकडे जात असताना त्यांचा मोठा अपघात झाला, ज्यात त्यांचं शरीर वाईट प्रकारे जळून राख झालं. दुसऱ्याच्या मुलांना त्रास देण्याची एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळाली की मुलं असतानाही त्यांनी त्यांच्या मुलांच्या हातून अंतिम संस्कारसुद्धा नशिबात नाही आलं. हे सगळं सांगताना सूरजच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो आपल्या आई वडिलांच्या चुका कबूल करून तिच्या पायावरती पडला. अंजलीने त्याला उचलून प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली,
कालपर्यंत तू माझा दीर, भाऊ, मित्र बनून सगळे नाते खूप चांगल्या प्रकारे निभावलेस. पण तुला वचन द्यावं लागेल, की पुढेही तू हे सगळं नातं बरोबर निभावशील." धीराने होकारात डोकं हलवलं. तेव्हा अंजलीचा नवरा आनंद, ज्याचं नाव होतं, त्यानेही अंजली त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, "भाऊ, तू फक्त अंजलीचाच भाऊ नाही आणि मित्र नाही, तर तुला आमचाही मित्र आणि लहान भाऊ बनावं लागेल." एवढं बोलून आनंदनेही सूरजला मिठी मारली. तेव्हा सूरजला असं वाटलं, की त्याला आपला मोठा भाऊ सागरच परत मिळाला आहे. लग्नानंतर सूरज आपल्या घरी परतला आणि अंजली आनंदासोबत आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली. बरोबर 2 वर्षांनी तिला एक टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानानं मुलगी झाली होती. आज अंजलीने पूर्ण कुटुंब पूर्ण झालं आहे आणि ती आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगत आहे. या कहाणीच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे, की आजच्या आधुनिक युगात जिथं विज्ञानाची इतकी प्रगती केली आहे, अशा काळात मूल नसल्यामुळे एका स्त्रीला वांज म्हणून हिणवणं, तिचं जीवन दुष्कर करणं किंवा तिला घरातून बाहेर काढणं हा योग्य उपाय नाही. आजच्या या आधुनिक युगात आपल्या वैद्यकीय विज्ञानाकडे आपल्या सर्व समस्याचे निदान आहे. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाला स्वीकारण्याची. आज सरोगेट टेस्ट ट्यूब बेबीसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या घराचा वंशही पुढे जाऊ शकतो आणि आपल्या घरातील लक्ष्मीला, आपल्या सुनेला दुःखाचे चटके सोसावे लागू शकत नाहीत. आमची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा.